नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये स्वागत. बातम्या बघूया सुपरफास्ट 50. साताऱ्यातील कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा बंद केले. धरणाच्या पायथा वीजगृहातनं 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग. कोयना धरणाचा पाणीसाठा 98.35 TMC वरती पोहोचला. धरणात 11,657 क्युसेक पाण्याची आवक सुरू. जळगाव जिल्ह्यातील हत्तूर धरणामध्ये 74% इतका पाणीसाठा शिल्लक. गतवर्षीच्या तुलनेत 9% पाणी पातळीत वाढ. 15 दिवसांपासून मुक्ताईनगर भुसावळ भागामध्ये पावसाची विश्रांती. जळगाव जिल्ह्यामध्ये 33 दिवसात 429 मिलीमीटर पाऊस, तर 59% दिवस कोरडेच गेलेत. आगामी काळात पावसाची शक्यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता. विदर्भात पुढील 8 ते 10 दिवस पावसाची शक्यता कमी. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब. अल निनोमुळे पुढील काही दिवस पाऊस कमी पडणार. पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिकांना फटका. जळगावच्या 40 गावात पावसाची प्रतीक्षा कायम. कोदगाव धरणात अवघा 15% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पाचा जिवंत साठा अवघा 2.48%. रब्बी पिकांवरती संकट, तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 304 मिलीमीटर पाऊस. हिंगोलीमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली. शेतीसाठी चांगल्या पावसाची अपेक्षा. पिकांवरील रोग आटोक्यात येत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड. धान, कापूस, सोयाबीन पिकांची वाढ खुंटली. सोयाबीन पिकावरती रोगांचा प्रकोप. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत केवळ 32%च पाऊस पडलाय. बीडच्या परळीमध्ये पाऊस नसल्यामुळे खरीपाची पिकं सुकू लागली. 3 ते 4 दिवसात पाऊस नाही झाला तर संपूर्ण पीक उद्ध्वस्त होण्याची भीती. गेल्या वर्षीचा पीक विमा अजून आम्हाला मिळालेला नाही. श्रावण महिन्यात देखील कोकणवासियांना श्रावण सरींची प्रतीक्षा. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सरासरी 15 मीटरहून अधिक पाऊस नाही. जूनपासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 68% पावसाची सरासरी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी. महापालिकेकडून जलपर्णी मुक्त करत तलावाची स्वच्छता. फडणवीसांनी पालिकेचे आभार मानले. नागपूर जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यांपासून पावसानं दडी मारल्यामुळे शेती पिकांना फटका. जिल्ह्यामध्ये 31% पावसाची तूट निर्माण. सोयाबीन, कापूस, तूर, धान पिकांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम. शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. नंदुरबार भाजीपाला बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरावरनं शेतकऱ्यांचा गोंधळ. मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. मिरचीची आवक वाढल्यामुळे केवळ 18 रुपये प्रति किलोचा दर. योग्य दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. नंदुरबारच्या नवापूरमधील चिंचपाडा गावामध्ये बस चिखलात अडकल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल. बस चिखलात अडकल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठे हाल. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी. धुळ्याच्या शिरपूरमधील खिलारे गावात आजही भरते झोपडीमध्ये शाळा. खिलारे गावातील पिरपाणी पाड्यावरच्या शाळेचं वास्तव समोर. पिरपाणी पाड्यावरील चिमुकल्यांना आजही पक्क्या वर्गखोलीची प्रतीक्षा. चंद्रपूरच्या चंदनखेडा आश्रमशाळेला क्रीडा शिक्षक मिळणार. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी मंत्री अशोक उईके यांच्याकडनं मान्य. हिंगोलीच्या कडोळी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण विभागाच्या पथकाची पाहणी. अभिजित दिपकेंनी भेट दिल्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाची भेट. जिल्हा परिषद शाळेला सुविधा पुरवण्याच्या सूचना. धाराशिवच्या उमरग्यामधील निवासी शाळेची दुरवस्था. गेली अनेक वर्षांपासून शाळांची हीच परिस्थिती. निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचं चित्र. सिंधुदुर्गाच्या कुडाळमधील वेताळ बांबर्डे ते हिरलोक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य. डागडुजीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा दर्जा चांगला नसल्यामुळे नागरिकांनी काम बंद पाडलं. मालाडच्या मालवणीमध्ये 2 मजली घर कोसळलं. दुर्घटनेत काही जण जखमी. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल. शोध मोहीम सुरू. डोंबिवलीतील बंदिश पॅलेस परिसरामध्ये 90 फूट रस्त्यावरती मोठं भगदाड पडलं. वर्दळीमुळे या रस्त्यावरती अपघाताचा धोका वाढला. भगदाडामुळे एखादं वाहन थेट खड्ड्यात जाण्याची शक्यता. अहिल्यानगरच्या धनगरवाडीमध्ये गंगागिरी महाराजांच्या सप्ताहानिमित्तानं कृषी प्रदर्शनाचं आयोजन. प्रदर्शनात अमेरिकन युगाना प्रजातीचा 23 किलोंचा सरडा मुख्य आकर्षण. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी. या आंदोलनामध्ये शेकडो विद्यार्थी सहभागी. नाशिकच्या सिन्नरमधील मरळ गावात बिबट्या जेरबंद. शेतात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थ भयभीत. वन विभागानं उसाच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर अडकला. छत्रपती संभाजीनगरातील राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी दातेंचं उपोषण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दातेंसोबत फोनवरनं चर्चा. लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची दातेंची भूमिका.
पुणे रिंग रोडच्या मोजणीला भोरच्या शिवरे गावातील शेतकऱ्यांचा विरोध. मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शिवरे ग्रामस्थांनी रोखलं. पिकांची काढणी पूर्ण होईपर्यंत मोजणी न करण्याची मागणी. नाशिक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावरती रहिवासी व्यापाऱ्यांचं आंदोलन. जुन्या नाशिकचा तातडीनं विकास करावा, व्यापाऱ्यांची मागणी. उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झालेल्या ठिकाणी भाजप समर्थकांकडून शुद्धीकरण. धुळ्यामध्ये भाजप विरोधात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन. अकोल्यात गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तांड्या गावातनं ठराव घेण्याचं आवाहन. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तांडा आणि गावामध्ये जाऊन आरक्षणाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांची माहिती. पनवेल जेएनपीए परिसरातील अवजड वाहनांचा बंदोबस्त करा. 8 दिवसात अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मनसे बंदोबस्त करेल. संदीप देशपांडे यांचा परिवहन अधिकाऱ्यांना इशारा. नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वे सुरू करण्याची भीम आर्मीची मागणी. पुणे रेल्वेसाठी नंदुरबारकरांचा संघर्ष. ट्रॅव्हल्स 1.25 भाडं आकारत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड. तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. नाशकातील हरिहर गडाची वाट ही अनिश्चित काळासाठी बंद. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचा निर्णय. दाट धुक्यामुळे गडावरती चढाई धोकादायक. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची पुन्हा मोठी कारवाई. गंगापूर रोड परिसरात एका हॉटेलचा अन्न परवाना निलंबित. अवंती स्नॅक्स आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित. तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे कारवाई. ठाण्यामध्ये काही रुपयांच्या नफ्यासाठी ग्राहकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार. 2 वर्षांच्या चिमुकल्याला दिला 4 महिने जुना एक्सपायर्ड ज्यूस. या प्रकरणी पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल. मनमाडमध्ये जादा दर आकारणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल. भुसावळ विभागाकडून रेल्वे खानपान स्टॉलवरती कारवाई. 5 खानपान स्टॉल 7 दिवसांसाठी तात्पुरते बंद. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती नैसर्गिक स्रोतात विसर्जन करता येणार. 24 जुलै 2025 रोजीचा आदेश तुर्तास कायम. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार. हायकोर्टाकडून स्पष्ट. मूर्तीचं विसर्जन अनेक नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्यास हायकोर्टाची अनुमती. नाशिकमध्ये पारंपरिक मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन. सामूहिक मंगळागौर कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. चंद्रपूर जिल्ह्यातील सहाई मतदारसंघातील 2,70,000 मतदारांची पुन्हा पडताळणी. 51,918 मृत मतदारांची नावं वगळणार तर 1,62,899 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित. बुलढाण्याच्या मेहकरमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकारातनं भव्य रोजगार मेळावा. आतापर्यंत 4,000 बेरोजगारांना रोजगाराची संधी. सिद्धार्थ खरात यांच्या पुढाकारातनं 3रा रोजगार मेळावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढत्या श्वान उपद्रवामुळे जिल्हा सह आयुक्तांकडून श्वान निवारा आणि एबीसी केंद्राची पाहणी कसून सुरू. नंदुरबार नगर परिषदेच्या कार्यरत एबीसी केंद्रामधील मागील 6 महिन्यात सुमारे 1,802 श्वानांचं निर्बीजीकरण. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागात ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू. आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या हालचाली. अतिवृष्टी, रस्ते नसल्यामुळे दुर्गम भागात अडचणी. ड्रोन संचालनासाठी IIT मुंबईकडून प्रशिक्षणाला सुरुवात. जळगावातील रेधुरवाडा परिसरात बोगस डॉक्टरला पोलिसांकडून अटक. भरत सुभाष कुंभार असं अटक करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचं नाव. प्रोबेशनरी पोलीस उप अधीक्षक सह्याद्री बिले यांच्यासह शनीपेठ पोलिसांची कारवाई. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये सहाय्यक निबंधक अधिकारी कार्यालयामध्ये राडा. जिल्हा बँकेच्या संचालक सदस्य निवडीच्या ठरावावरून राडा. खोट्या सह्या करून ठराव पारित केला जात असल्याचा आरोप. अधिकारी एका राजकीय नेत्याच्या फार्म हाऊसवरती गेल्याचाही आरोप. खडसेंचे PS योगेश कोलतेंवरती आमदार चंद्रकांत पाटील भडकले. रत्नागिरीच्या आंबा घाटामध्ये मद्यधुंद अवस्थेत तरुणांचा धिंगाणा. गाड्या अडवून रस्त्यावरती लोळल्याचा प्रकार. या घटनेचा व्हिडिओ एका प्रवाशानं मोबाईलमध्ये कैद केलाय. 2 तरुणांचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली. पुण्याच्या शिक्रापूरमधील एका हॉटेलमध्ये कामगार आणि ग्राहकांमध्ये राडा. राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल. राड्याचं कारण अद्याप अस्पष्ट. शिक्रापूर पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल. पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरात एका तरुणावरती प्राणघातक हल्ला. आरोपीचा पोलिसांनी 6 तासात छडा लावला. कारवाईमध्ये 4 दुचाकी आणि 7 मोबाईल जप्त. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. रत्नागिरीच्या मांदिवली गावातील सरपंच चंद्रशेखर वेदपाठक यांचा संभाषणाचा व्हिडिओ समोर. ग्रामसेवकाला अर्वाच्य भाषेत धमकावल्याचं व्हिडिओमध्ये कैद. पुण्यामध्ये तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक. नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्याच्या बहाण्यानं भोंदू तरुणींकडनं अर्धनग्न फोटो मागायचा. दिव्य जितेंद्र परमार असं 23 वर्षीय भोंदूबाबाचं नाव. कराडमधील मुंढे गावात घरफोडीची मालिका सुरू. चोरट्यांचा CCTV व्हिडिओ व्हायरल.
चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.